विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केमिकल कायनेटिक्सचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय. मी याच्या अगोदर तो अपलोड केला होता. त्यातले सगळे न्यूमेरिकल्स तुम्हाला सोपे वाटले. मग हा टॉपिक कुठे अवघड आहे? सोल्युशन पण अवघड नाहीये. सॉलिड स्टेट सुद्धा अवघड नाहीये. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मी आता घेणार आहे. तो पण तुम्हाला सोपा वाटणार आहे. वेळ न घालवता लगेच स्टार्ट करूया आपण. कॅल्क्युलेट द मास ऑफ द एजी डिपॉझिटेड. आता मी सांगतोय त्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. एकदा का तुम्हाला मेटल कळाला कोणता आहे न्यूमेरिकल मध्ये, तर तुम्हाला आठवलं पाहिजे की एजी प्लस हे त्याचं ऑक्सिडेशन स्टेट आहे. प्लस आहे म्हणजे त्याला 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागणार आहे आणि एजी डिपॉझिट होणार. ठरलेलं आहे. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच 1 फॅरेडे. 1 फॅरेडे एवढी इलेक्ट्रिसिटी आपण सिल्वरच्या कुठल्याही सोल्युशन मध्ये सप्लाय केली, की 108 ग्रॅम ते डिपॉझिट होणार. व्हॅल्यू दिलेली पण आहे. नाहीतर लक्षात ठेवायचे. बर 1 फॅरेडे म्हणजेच किती रे? 96500 कुलोम. 96500 कुलोमला 108 ग्रॅम होत असतील, तर आपल्याला तर त्यांनी 96.5 ला विचारलंय. मग इथं बघा 96.5 साठी किती व्हॅल्यू एक्स अज्युम करूया. पण हे तोंडी सोडूया. याला जर मी 1000 न डिवाइड केलं तर हा नंबर येतोय. बघा ना पॉइंट इथं आहे. मग याला पण 1000 न डिवाइड करा. पण 1000 न डिवाइड करण्याच्या ऐवजी मी 10⁻³ लिहितो. हे माझं आन्सर आहे. पण -3 लिहिलं नाही फॅक्टर, तर आपण मिलीग्रॅम लिहू शकतो ना. शोधा कुठं आहे का ऑप्शन बघा. 108. पण हे मला अगोदरच कळालं होतं. कसं सांगू का? हा फॅक्टर आहे 965. इथं पण तसाच नंबर आहे. मग वेगळ्या व्हॅल्यूज कशा येतील? इन टर्म्स ऑफ 108च येणार आहे. 1 पॉइंट येईल, 10 पॉइंट येईल, 1080 येईल, कुठलं तरी असंच मी ठरवलं होतं. पण मी तुम्हाला सोडवून दाखवलंय. मग पहिल्यांदा नोट डाउन करून ठेवा एजी मेटल. मग तसं सोडियम मेटल बद्दल पण आहे, मॅग्नेशियम बद्दल आहे, अॅल्युमिनियम बद्दल आहे, कॉपर बद्दल आहे, कॅल्शियम बद्दल आहे. एकदा का ही रिएक्शन जमली, ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहित झाल्या की संपलं. काही प्रॉब्लेम येणार नाही. बरं क्वेश्चन कुठला सिलेक्ट केलाय आपण? लेटेस्ट पीवायक्यू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर टू डिपॉझिट? एवढं आहे. बर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच 1 फॅरेडे. 108 ग्रॅम लिहू का डायरेक्ट? कारण सिल्वर मेटल आहे. मग 108 ग्रॅम साठी 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागतात. तर मग 10.8 साठी किती विचारलंय? या नंबरला 10 न डिवाइड केल्यावर हा नंबर येतोय. मग याला 10 न डिवाइड करा ना. 0.1 मोल. ऑप्शन सी करेक्ट आहे. हा बघा. समजत नाही असं म्हणू नका बरं का बाळांनो. मेटल कुठलं आहे? सिल्वर. त्याचे रिएक्शन्स तुम्हाला माहिती आहे. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 1 फॅरेडे. त्याचे एवढे ग्रॅम तुम्हाला माहिती आहे. मग एवढ्या ग्रॅमसाठी किती विचारलंय? 10 न डिवाइड, 10 न डिवाइड. किती सिंपल क्वेश्चन्स आले रे परीक्षेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता शांतपणे बघा. इथं कुठल्या एलिमेंट बद्दल विचारलंय? आयोडीन बद्दल. आयोडीन हा हॅलोजन आहे. मग त्याचे मी चॉईस घेतो. म्हणजे आयोडीन लिबरेट होईल आणि ह्याला लागणार मला सांगतो 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. बर मोलार मास ऑफ I2 दिलंय हे चुकीचं आहे बरं का. त्याचा तो ॲटॉमिक मास नंबर असेल. मोलार मास म्हणजे ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का? 254 ग्रॅम घेणार मी. याची डबल घेणार. बर एवढं जर डिपॉझिट व्हायचं असेल, लिबरेट व्हायचं असेल, तर मला की नाही इथं 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागतायत. बरं 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे किती कुलोम्ब रे? 96500 कुलोम्ब. बरं हे जे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी काढण्याचा फॉर्म्युला असतो आयटी, करंट इंटू टाइम. बरं आयोडीनचं हे रिलेशन आता फिक्स झालं. आता मी तुम्हाला सांगतो. मग 4 अँपिअर करंट ओके किती सेकंदासाठी लिबरेट केला पाहिजे, की जेणेकरून मला की नाही 12.7 ग्रॅम डिपॉझिट व्हायला पाहिजे. आता हे तोंडी सुटणार नाहीये. मग घ्या की रेशो. याला यानं डिवाइड करा. 4T ला डिवाइड करा 2 इंटू 96500 ना. 12.7 ला यानं डिवाइड करा. 12.7 ला डिवाइड करा 254 न. हे सॉल्व्ह करणं फारसं कठीण नाहीये बाळांनो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याला 20 ने मल्टिप्लाय केल्यावर हा नंबर येतोय. मग ते डिवाइड वगैरे करा. टी ची व्हॅल्यू तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्ही सॉल्व्ह करा. आन्सर येईल. ह्यातलंच एक आन्सर तुम्हाला करेक्ट मिळेल. ओके. आयोडीनचं लक्षात आलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा एलिमेंट कोण आहे? परत एजी आहे. ओके ओके. 10.8 ग्रॅम. मला एजीचा माहिती आहे. 108 ग्रॅम डिपॉझिट होण्यासाठी 96500 कोलम लागतात.
सिल्वरसाठी हे फिक्स आहे. मग 10.8 ग्रॅम डिपॉझिट होण्यासाठी 9650 कुलोम लागणार. ओके. मग ही Q ची व्हॅल्यू आहे. पण त्यांनी करंट दिलाय का? दिलाय. आणि काय विचारलंय? टाइम. आपला Q चा फॉर्म्युला काय? IT. किती चार्ज लागणार आहे आपल्याला? 9650 कुलोम. करंट किती दिलाय? 3 अँपिअर इंटू टाइम इंटू च अपॉन करा. 3000 समथिंग आन्सर येईल. ऑप्शन बी करेक्ट आहे. कुठे दुसरीकडे 3000 नाहीच आहे ना. कळालंय का? तुम्हाला फक्त रिलेशन्स तयार करायचे आहेत आणि डोकं वापरायचं आहे आणि सोडवायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. कॉपर. आता बरं झालं. Cu2+ याचा अर्थ 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागणार आणि कॉपर डिपॉझिट होणार. म्हणजे 2 फॅरेडे म्हणजे 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन एवढी इलेक्ट्रिसिटी सप्लाय केलं की 63.5 ग्रॅम कॉपर डिपॉझिट होणार. फिक्स आहे. 2013-14 ला JEE मध्ये आलेला प्रश्न आहे की 2 फॅरेडे एवढी क्वांटिटी सप्लाय केली तर किती ग्रॅम डिपॉझिट होईल? क्लिअरली 63.5 आहे. बरं, आता त्यांनी काय विचारलंय? 6.35. बघा मी काय म्हणतोय, याला 10 एक काम करूया. 2 into 96,500 घेऊया. म्हणजे एवढे आहे ना ग्रॅम. मग 6.35 साठी विचारतायत ते. मग ह्याला 10 ने डिव्हाइड, याला 10 ने डिव्हाइड करा. 1 0 कॅन्सल होईल. 9650 येईल. मग एवढा चार्ज मला लागणार आहे ते कळालं. करंट मला दिलाय मगासारखा फॉर्म्युला Q इक्वल्स टू IT 2 into 9650. करंट किती अँपिअर आहे? 5 अँपिअर इंटू टाइम इंटू 5 अपॉन 5 करा. सॉल्व करा. आन्सर येतंय का बघा. ओके. समजून घ्या बरं का बाळांनो, काय फारसं हे कठीण नाहीये. रिलेशन्स फिक्स आहेत आणि तुम्हाला ते व्हॅल्यू बघा. लेटेस्ट क्वेश्चन आहे. तुम्हाला व्हॅल्यू देताना पण 10 ने डिव्हाइड केलंय, 1000 डिव्हाइड केलंय, अशाच व्हॅल्यू देतील. हे कॅल्क्युलेशन कराल. इंटू 5 फक्त अपॉन काय करायचं? त्याला 5 ने डिव्हाइड करा. 2 ने मल्टिप्लाय करा. ओके. नेक्स्ट. आता शांतपणे बघा. 2 वेगवेगळे आहेत, पण सेरीज मध्ये जोडल्यामुळं सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी त्यातून सप्लाय होणार. म्हणजे चार्ज सेम आहे. आता 6.5 ग्रॅम Zn इज डिपॉझिटेड. आता सांगतो झिंक 2+ असतं. हे लक्षात पाहिजे. मग 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आणि इथं झिंक डिपॉझिट होणार. आता ऐका. कॅल्शियमला पण 2+ असतं. मॅग्नेशियमला पण 2+ आहे. कॉपरला पण 2+ आहे. कॅडमियमला पण 2+ आहे. मग या सगळ्यांच्या रिएक्शन्स या अशा येणार आहेत. ओके. मग याचा अर्थ इथं 2 फॅरेडे लागणार आहे. म्हणजे डिपॉझिट किती होणार? झिंकची व्हॅल्यू दिली का? 65. ओके. 2 फॅरेडेला एवढं डिपॉझिट होणार. तर झालंय किती डिपॉझिट? 6.5. अरे 10 ने डिव्हाइड केलंय. बघितलं का? मग याला 10 ने डिव्हाइड करा म्हणजे मला 0.2 फॅरेडे एवढी क्वांटिटी कळाली. आता हीच क्वांटिटी अॅल्युमिनियम मधून जाणार आहे. चला, अॅल्युमिनियमला 3+ असतं. याचा अर्थ 3 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आणि अॅल्युमिनियम डिपॉझिट होणार. म्हणजे 3 फॅरेडे आणि 27 ग्रॅम डिपॉझिट होणार. म्हणजे मग 1 फॅरेडेला 9 ग्रॅम डिपॉझिट होणार. 2 फॅरेडेला 18 ग्रॅम डिपॉझिट होणार. फिक्स आहे. मग 0.2 फॅरेडेला 1.8 ग्रॅम डिपॉझिट होणार. व्हिडिओ पॉज करायचा. पाठीमागचे सगळे फॉर्म्युले बघायचे. त्या सगळ्यांचे असे ऑक्सिडेशन स्टेट लिहून काढायचे. फक्त ऑक्सिजनला असं येणार. O2- असतं. मग 2. मग O2 येणार आणि 4 मोल ऑफ इलेक्ट्रॉन येणार. याचा अर्थ 4 फॅरेडे एवढी इलेक्ट्रिसिटी सप्लाय केल्यानंतर 32 ग्रॅम ऑक्सिजन डिपॉझिट होणार, इव्हॉल्व होणार. पण तो लिटरमध्ये व्हॉल्यूम विचारला तर याचा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे व्हॅल्यू येणार 22.4 लिटर. मग हे पाठ करायचं. ऑक्सिजन बद्दल विचारलंय त्यांनी. 4 फॅरेडे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी दिले. 22.4 लिटर ऑक्सिजन इव्हॅल्युएट होणार एसटीपीला, स्टँडर्ड कंडिशनला. 2 फॅरेडे 11.2. 1 फॅरेडे 5.6. कसं डिवाइड करतोय समजून घ्या. मग ह्याचा आन्सर परत सांगतो. झिंकचं मास दिलंय, त्या मासवरून क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी काढली. सेरीज अरेंजमेंट असल्यामुळं सेम क्वांटिटी मला अॅल्युमिनियमला वापरायचं आहे. अॅल्युमिनियमचं रिलेशन लिहून काढलं. मग माझ्या लक्षात आलं की 3 फॅरेडेसाठी 27. 1 फॅरेडे याला 3 ने डिवाइड केलं. 2 फॅरेडे याला 2 ने मल्टिप्लाय 2 ने. पण त्यांनी तर आपल्याला 0.2 साठी पाहिजे आपल्याला. 10 ने डिवाइड करा, 10 ने डिवाइड करा. समजते थोडंफार? काही ना अवघड वाटेल, पण प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. मग आता हा होमवर्क. कॉपर मेटल आहे 63.5. मॅग्नेशियम आहे 24. पण मॅग्नेशियमचं कसं येणार? Mg 2+, 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आणि Mg डिपॉझिट होणार. म्हणजे 2 into 96,500 ला 24 ग्रॅम डिपॉझिट होतंय. मग त्यांनी काय विचारलंय?
की 2 अँपिअर करंट एवढ्या वेळेसाठी पाठवायचं आहे. मग 2 अँपिअर करंट इंटू टाइम आहे 482.5 एवढ्या वेळासाठी पाठवल्यानंतर ह्याची डबल इथे येते वाटतं बरं का. ह्याची डबल येते लक्षात घ्या. तुम्ही बघा हे नंबर बरोबर असं देतील. याला याला मल्टिप्लाय करून बघा 965 रिलेटेड काहीतरी येईल बरं का लक्षात घ्या. मग तसं जर येत असेल तर अँसर कुठलं येईल? हाफ येईल का हे? घाई करू नका. व्यवस्थित सॉल्व्ह करूया आपण. याला आपण एक्स ग्रॅम डिपॉझिट असं मानूया. मग एक्स ला डिवाइड करा 24 न आणि 2 इंटू 482.5 ला याला यानं डिवाइड करा, याला यानं डिवाइड करा. 2 इंटू 96500 न डिवाइड करूया. चला 482.5 ला 2 न मल्टिप्लाय करा. 5 टू 10 5 आलं का? 965 965 ऐका. याला 2 न मल्टिप्लाय करा 965 येते. त्याला 965 ला 96 कॅन्सल खाली 100 राहणार आहे खरं. हे 24 वर येणार आहे. 24 ला 2 न भागलं की 12 येणार आहे. पण बाहेर खाली 100 आहे. 0.12 ग्रॅम डिपॉझिट होणार. ओके. प्रॉब्लेम काही नाहीये. एक लक्षात घ्या क्यू म्हणजे आयटी कुलोम मध्ये. हे कुलोम फिक्स आहे. जेव्हा तुम्हाला करंट टाइम असं काय दिलं असेल तर 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 2 न मल्टिप्लाय करायचं 96500 ला. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. करंट दिलाय, टाइम सुद्धा दिलाय आणि हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन विचारलंय. ऐका 96500 कुलोम म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. मग 2 इंटू 9650 म्हणजे एक्स मोल ऑफ इलेक्ट्रॉन. मग एक्स ला डिवाइड करा 1 न. 2 इंटू 965 ला डिवाइड करा 9650 न. मला आन्सर मिळालेला आहे. कारण बघा ना खाली 1/100 येणार. 2/100 म्हणजे 0.02 मोल. मग काय कन्क्लुजन की 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच 96500 कुलोम म्हणजेच 1 फॅराडे. ओके. नेक्स्ट होमवर्क एजी दिलंय. म्हणजे मला एजी बद्दल माहित आहे. काय माहित आहे? स्टार्टच आपण त्यांना केला होता की एजी प्लस ई मायनस म्हणजे एजी म्हणजे 96500 म्हणजे 108 ग्रॅम. त्यांनी विचारलंय 5.4 ग्रॅम. करंट दिलाय 5 अँपिअर आणि टाइम विचारलेला आहे. हे रिलेशन आहे बरं का. याला 2 मल्टिप्लाय करू बघा की 108 येते. 5T ला याला यानं डिवाइड करा 96500 न. 5.4 ला डिवाइड करा 108 न. मग 5T दॅट इक्वल्स टू मी याला 54 लिहितो बरं कारण खाली एक 0 वाढवतो. इंटू 96500 लिहितो. या 0 ला हा 0 कॅन्सल करतो. आणि T इक्वल्स टू लिहितोय काय बघा 965 डिवाइड बाय हे 2 ह्याची डबल इथं आहे. हे पुन्हा 5 इथं येणार. 5 2 चा किती रे 10. मग 965 10 न डिवाइड करा 96.5 येणार. अरे ऑप्शन नाहीये. ऑप्शन नाहीये. असं कसं व्हायला नाही पाहिजे. 96500 ओ ओ ओ 1 मिनिट 1 मिनिट. इथला 0 माझा इथं घ्यायचा राहिला. आता क्लिअर येतंय बघा. मग तो 0 कॅन्सल झाला. 965 आन्सर येतंय. बघा समजतंय तुम्हाला? हा आत्ताशी पहिला टाइप आपला कव्हर झालाय. आता हा पण तसाच क्वेश्चन आहे. डायव्हॅलंट मेटल म्हणजे डायव्हॅलंट मेटल आहे. याला 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागणार आणि ते डिपॉझिट होणार. म्हणजे एक्स हे त्याचं मोलार मास दिलेलं आहे. त्यासाठी लागणार आहेत मला 2 इंटू 96500 कुलोम. ओके. बरं आता सगळ्यात महत्वाचं की 5 अँपिअर करंट 100 मिनिटं, मिनिट नकोय मला सेकंद पाहिजेत. तर त्यांनी विचारलंय किती मास डिपॉझिट होईल. आता त्यांनी ऑलरेडी एक्स दिलंय. आपण वाय मानूया का? आपल्याला वाय कॅल्क्युलेट करायचंय बरं का. मग मी असं करतो की वाय अपॉन एक्स याला यानं डिवाइड करतो. आता याला जर यानं डिवाइड केलं तर याला यानं डिवाइड केलं पाहिजे. 5 इंटू 100 इंटू 60 ला डिवाइड करा 2 इंटू 96500. आता हे एक्स तर इकडे जाणार आहे मल्टिप्लाय होणार आहे सगळ्या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलंच आहे. 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल करतो. वरती 300 येईल. 5 न मी 60 ला मल्टिप्लाय करतो. खाली हे 2 आहेच आणि 965 आहे. ओके. सांगू का वरती वरच्यापेक्षा खालचा नंबर मोठा आहे. ओके. वरती मला 15 दिसतंय.
15 येण्यासाठी ऍक्च्युली सांगू का, पहिल्यांदा याला 2 ने डिवाइड करा. 150 येते. ओके. बघा ना 150 येते आणि खाली काय येतंय 965. ओके. मी तुम्हाला सांगू का, ऍक्च्युली ना हे आन्सर येईल असं वाटतंय मला. हं. त्याला आपण 5 न डिवाइड करूया. कितीनं? 5 न. 5 3 जा 15. ह्याला 5 ने 5 1 जा 1. 5 9 जा आणि 5 3 जा. आलं का बघा? आणि हे जे एक्स इकडे जाणार ते इथे माझे लिहायचे राहिले होते. ऑप्शन बी करेक्ट आहे. वेळ लागलेला आहे जवळ-जवळ 15 मिनिटं आणि या 15 मिनिटात आपण पहिला टाइप कव्हर केलेला आहे. अजून हे क्वेशन्स देतोय. मी ॲज अ होमवर्क तुम्हाला देतोय. सिल्वर बद्दल विचारलंय आणि एवढे कुलोम दिलेत. सांगू का सिल्वरचं माझं पाठ झालंय. एवढे कुलोम असेल तर एवढे ग्रॅम. मग 9650 10 ने डिव्हाईड केलं की 10.8 ग्रॅम. ऑप्शन डी आहे. हाऊ मेनी फॅरेडेज इलेक्ट्रिक रिक्वायर्ड एवढे डिपॉझिट करायचे आहे झिंक. झिंकचं मला माहिती आहे. झिंकला 2 प्लस आहे. 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागणार आणि झिंक डिपॉझिट होणार म्हणजे 2 फॅरेडे लागणार आहे आणि मग 65 ग्रॅम डिपॉझिट होणार. हे निम्म विचारलंय. 32.5 याचं निम्मच आहे. याचं निम्म 1 फॅरेडे आन्सर येणार. व्हॅल्यू सोपे आहे. आता हाऊ मेनी कुलोम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू डिपॉझिट. ओके, ओके. कॅल्शियम मेटल हे सगळे क्वेश्चन ना त्या आता 21, 22, 23 या वर्षी झालेल्या सीईटी मधले आहेत. मग गॅरंटेड क्वेश्चन आहे म्हटलं तर काही हरकत नाही. एवढे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. जवळ-जवळ 12-13वा प्रश्न आहे. कॅल्शियम मेटल म्हणलं की 2 प्लस ओके. मग 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आणि कॅल्शियम डिपॉझिट होणार. म्हणजे 2 इंटू 96500 कुलोम ला 40 ग्रॅम डिपॉझिट होणार. हाऊ मेनी कुलोम इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू डिपॉझिट 0.5 ग्रॅम. अरे बापरे. मग 0.5 ग्रॅम साठी किती कुलोम विचारले? मग मी एक्स ला डिवाइड करतोय 2 इंटू 96500 ना याला आहे ना आणि 0.5 ला डिवाइड करतोय 40. ऍक्च्युली 0.5 म्हणजे 1/2 इकडे खाली 80 येईल. क्रॉस नोटेशन करून सॉल्व्ह करा. आता पुढचे क्वेश्चन्स मला जरा पटपट घ्यायचे आहेत बरं का, लक्षात घ्या. खूप सोपे आहेत. मी एक्सप्लेन करत जातो, लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेशन दिलंय. ही मोलार कंडक्टिव्हिटी दिली आणि व्हॉट इज कंडक्टिव्हिटी. मग मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे 1000 के अपॉन सी. मग मोलार कंडक्टिव्हिटी 5 इंटू 10⁵ दिले. 5 इंटू 10⁵. 1000 कंडक्टिव्हिटी विचारलंय. कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.8. याने याला मल्टिप्लाय करा 4 इंटू समथिंग. आन्सर येणार 4 इंटू 100. मी घाबरलो का माहिती 10⁻² दिसलं इथं 5 आहे पण हे 3 कॅन्सल होणार ना. सिंपल. मग असले प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. कॉन्सन्ट्रेशन दिलंय, सी ची व्हॅल्यू दिले. व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी? कंडक्टिव्हिटी दिलंय. मग मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला 1000 के. के ची व्हॅल्यू ते 6.065 इंटू 10⁻⁻⁴ अपॉन कॉन्सन्ट्रेशन 0.005. सॉल्व्ह करा. आन्सर येईल. ओके. गंमत सांगू का, हे -4 आहे. ह्यातले 3 झिरो कॅन्सल झाले ते -1 शिल्लक आहे. -1 खाली आल्यावर +1 होतील. म्हणजे मला काय मिळेल माहितीये का? 6.065 आणि डिवाइड बाय 0.05. 0.05. इतके क्लोज ऑप्शन्स आहेत ना. रिस्क घ्यायची नाही. 5 न डिवाइड करायचं सरळ. 5 न डिवाइड करायचं. 1 to 1 येईल असं मला वाटतंय. माझा अंदाज हा आहे. तुम्ही चेक करा. आता शांतपणे बघा. आता इथं मात्र गंमत आहे बरं का. सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय रे? सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे एल अपॉन ए. आणि सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला के इंटू आर पण आहे. सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला के इंटू आर सुद्धा आहे. तर मी एल अपॉन ए दॅट इक्वल्स टू के इंटू आर घेऊ शकतो. तर 1/r इंटू एल अपॉन ए ला मी के म्हणू शकतो. आणि हे के मी 1000 के मध्ये वापरू शकतोय. ओके. काय काय दिलंय ते बघूया. 0.01 मोलर. 0.01 मोलर. कॉन्सन्ट्रेशन दिलंय. अजून काय? ओहम. रेझिस्टन्स दिलंय. कॉन्सन्ट्रेशन दिलंय. रेझिस्टन्स दिलेला आहे. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन ऍट द सेम. कंडक्टिव्हिटी विचारलंय, के विचारलंय. ऍट द सेम टेम्परेचर द सेल कॉन्स्टंट एल अपॉन ए म्हणजे सेल कॉन्स्टंट दिलाय.
अरे मग सेल कॉन्स्टंट दिलाय त्याला आर न डिवाइड करा. मग सेल कॉन्स्टंट तुमचा जो दिलाय त्याला तुम्ही आर न डिवाइड करा, तुम्हाला तुमचं आन्सर मिळेल. व्हिडिओ पॉज करा, हे सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. ओके, मग मी काय म्हणतोय, सेल कॉन्स्टंट इक्वल्स टू के इंटू आर. मग तुम्हाला आर दिलाय आणि के विचारलंय, कंडक्टिव्हिटी विचारलंय ना, हा मग आर न डिवाइड केलं तरी काम होतंय. ओके, मग व्हिडिओ सिरियसली पॉज करा, हे पहिला लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आता. कंडक्टिव्हिटी इथं सी दिलंय, मोलार कंडक्टिव्हिटी दिलंय आणि कंडक्टिव्हिटी विचारले 1000 के अपॉन सी. लेटेस्ट क्वेश्चन आहे, साधं कॅल्क्युलेशन करावं लागेल. पुन्हा तेच, मला सांगा पुस्तकातला सॉल्ट प्रॉब्लेम आहे, याला यानं डिवाइड करा तुम्हाला अल्फा मिळणार आहे. तेच तर विचारले की डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग तुम्ही 15ला 300 न डिवाइड करा. 1/20 0.05 आन्सर. आता इथं बघा, रेजिस्टन्स दिलाय, कॉन्सन्ट्रेशन दिलाय. कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.001 मोलर. रेजिस्टन्स दिलाय 852 ओहम. मोलार कंडक्टिव्हिटी विचारलंय आणि सेल कॉन्स्टंट दिलाय. आता थांबा, पहिला बघा की सेल कॉन्स्टंट दिलाय, त्याचा फॉर्म्युला आहे के इंटू आर. मग सेल कॉन्स्टंटला आर न डिवाइड करा, के मिळणार आहे. मग याचा फॉर्म्युला आहे 1000 के अपॉन सी. मग के ची व्हॅल्यू मी टाकताना लिहिणार आहे सेल कॉन्स्टंट अपॉन आर. मग 1000 इंटू सेल कॉन्स्टंट अपॉन सी आर करा, तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी मिळेल. पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून देत नाहीये, तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. नेक्स्ट, हा जरा वेगळा घेतलाय प्रश्न. क्लोरीन मगाच्या टाईप मधलाच आहे बरं का, मला परत सापडला क्वेश्चन, लेटेस्टच आहे. क्लोरीन म्हणलं की असं येणार. आता क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, मगाशी आपण आयोडीन बघितलं होतं, तसंच आहे. ट्वाइस Cl2 आणि 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 फॅरेडेला 22.4 लिटर, म्हणजेच 22,400 सेंटीमीटर क्यूब. हा, 22.4 लिटर म्हणजे 22,400 मिली ना, मिली म्हणजे सेंटीमीटर क्यूब. हे रिलेशन मला माहिती आहे. आता व्हॉट व्हॉल्यूम ऑफ क्लोरीन गॅस इज प्रोड्यूस्ड ॲट एसटीपी बाय पासिंग 2 एम्पियर करंट आणि एवढ्या सेकंदासाठी. ऐका, हे 2 इंटू 96500 फॅरेडेची व्हॅल्यू टाकली मी, तेवढं केलं तर 22,400 येतंय. तर त्यांनी विचारलंय की 2 एम्पियर आणि इथं बघा 482.5 मगाचच आहे. ह्याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर वरचा नंबर येतोय बरं का, लक्षात घ्या. 965 समथिंग काहीतरी येतंय. बर, तर त्यावेळेस त्यांनी विचारलंय किती मिली डिपॉझिट होईल किंवा इव्हॉल्व होईल, प्रोड्यूस होईल. मग याला यानं डिवाइड करा, यानं याला डिवाइड करा, सॉल्व्ह करा. आन्सर येतंय का बघा. सोडवून पाहिजे. मला असं डाऊट यायला लागलाय, हे येईल का, हे येईल बघूया आपण. एक्स ला डिवाइड करा 22,400 न. ओके, ह्या दोघांचा प्रोडक्ट 965 लिहून टाकतो मी. ओके, ह्या दोघांचा प्रोडक्ट, त्याला डिवाइड करा 2 इंटू 96500 न. मग बघा, हा नंबर वर जाणार 22400, त्याला 2 अजून डिवाइड करायचंय, खाली येणार 96500. एक मिनिट, आणि इथं आहे की अजून 965. मग एक्स इक्वल्स टू काय येणार, ह्याला डिवाइड करा 112. मी ह्या 2 झिरो 2 झिरो ह्याला हे कॅन्सल करतो, आलं की 112. ओके, मग ऑप्शन ए करेक्ट आहे. बर, आता थोडेसे नाही, अजून बरेचसे प्रश्न घ्यायचे आहेत. एका मुलानं कॉमेंट केलं होतं की एका तासाचा व्हिडिओ झाला तर होऊ देत. मग अजून होऊ देत, अजून प्रश्न वाढू देत, काय हरकत नाही. कॉन्सन्ट्रेशन, मोलार कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी विचारले. काय रे, 1000 के अपॉन सी. मोलार कंडक्टिव्हिटी ची व्हॅल्यू 220 दिले, इथं पुट करा. त्याला 0.05 न मल्टिप्लाय करा, 1000 न डिवाइड करा, तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, माझ्या मते हे आन्सर याचे चान्सेस आहेत, कारण बघा ना, सी मध्ये 5 आहेच ना फॅक्टर, 5 न ह्याला मल्टिप्लाय केलं हा नंबर आहे तर कसं येईल, इकडे तर कसं जाईल लक्षात घ्या. त्यामुळे तो एच ऑप्शन याचे चान्सेस आहेत, तो तुम्ही सॉल्व्ह करा. कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग, कॉन्सन्ट्रेशन, रेझिस्टन्स दिलाय, कंडक्टिव्हिटी विचारलंय, इफ सेल कॉन्स्टंट दिलंय, सेल कॉन्स्टंटला आर न डिवाइड करा, तुम्हाला कंडक्टिव्हिटी मिळेल. ओके, फास्ट आता थोडस. कोहलार्स लॉ, ए चे 2 आहेत, आयन बी चे 3 आहेत. ऑप्शन ए करेक्ट आहे. कोहलार्स लॉ, आता काय स्टेटमेंट पाठ करायची गरज नाहीये. मला अजून आठवतंय की ऑफलाईन क्लासमध्ये ना, मुलांचं म्हणणं काय असायचं की सर कोहलार्स लॉ विचारून सोडून काय पण विचारा, ते काय लक्षातच राहत नाही, सांगताच येत नाही.
सीईटीला मात्र बाळांनो किती आयन आहेत त्याच्यावरून कळते आपल्याला कसं लिहायचं कोहलारचं रिप्रेझेंटेशन. बरं इथं पण कोहलारचंच लॉ आहे. पण समजून घ्या, मला NH4OH पाहिजे. फक्त OH आणि तो OH ट्वाइस आहे. मग आता सांगतो काय ते नीट लक्ष द्या. याला 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे ऑब्व्हियसली याला. त्याच्यात हे ऍड करा. BaOH ट्वाइस. बघा. ह्याच्यात हे ऍड करा. पण ह्याला मी ट्वाइस केलंय म्हणजे 258 त्यात 520 ऍड केलंय. त्याच्यातनं BaCl2 मायनस करा. ह्याला तुम्ही 2 न मल्टिप्लाय केल्यावर क्लोरीन 2 झाले असणार आहेत. मग हे 2 कॅन्सल होतील. BA ला BA कॅन्सल होईल. याला 2 न मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. पण याला 2 न मल्टिप्लाय करा, त्यात 520 ऍड करा, त्यातनं 280 मायनस करा. म्हणजे तुम्हाला ह्याचे आयन मिळतील, पण 2 मिळतील. याचे 2 आणि याचे 2. पण तुम्हाला याचं विचारलंय. म्हणजे त्याला 2 न डिव्हाइड करावं लागेल. पण एवढं अवघड दिलंय. नाही तर कोलास लॉ खूप सोपा असतो. कुठल्या आयनसाठी विचारले बघायचं. दोघांची ऍडिशन तिसरा मायनस करायचं. एवढं सिंपल आहे. पण इथं जरा किचकट होतं. ह्याला 2 न मल्टिप्लाय करा, त्यात 520 ऍड करा आणि 280 मायनस करा. ओके. ए, बी, 3. बी चे 3 आयन कुठे आहेत? नाही, नाही, नाही. ऑप्शन ए सी करेक्ट आहे. आणि एचा एकच आयन आहे. कोहलार्स लॉ. आता हा होमवर्क आहे. हा सगळा होमवर्क आहे. मी बाजूला सरकतो. थेरॉटिकल क्वेश्चन आहेत. नॉट अ फंक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करत नाही सॉल्ट ब्रिज. एसआय युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. ओके. हे सगळे रिलेटिव्ह स्ट्रेंथ ही जी आहे ना समजून घ्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याचा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट कोण आहे? सगळ्यात खाली असतो तो लिथियम, त्यानंतर पोटॅशियम. स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? फ्लोरीन. हे असं तुम्हाला त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजवरून बघायचं आहे. कोहलार्स लॉ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस नको आहे. बी आन्सर असणार आहे. गुड रिड्युसिंग एजंट लिथियम, गुड रिड्युस्ड एजंट पोटॅशियम. कसं काय? लिथियम सगळ्यात खाली आहे. इथं कुठं के आहे का? नाही आहे. इथं केच्या याला असतं तर मी याला एक सिलेक्ट केलं असतं लक्षात घ्या. बरं इथं टिन. टिन कुणाला रिड्यूस करू शकतं? टिनच्या वरती फक्त आयोडीन आहे त्याला तो रिड्यूस करू शकतो. मग या सगळ्यासाठी हे करा. मी तुम्हाला सांगतो 5.1 टेबल काढा. बघा सगळ्यात वरती जो आहे ना तो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे फ्लोरीन. सगळ्यात खाली लिथियम आहे तो स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यावरती पोटॅशियम आहे तो सुद्धा स्ट्रॉंगेस्ट आहे. कॅल्शियम वगैरे सगळे मेटल आहे. बरोबर मध्ये झिरो जे दिसतंय ते हायड्रोजन आहे. वर जे आहेत ते ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, खाली आहेत ते रिड्युसिंग एजंट आहेत. वरचे एजंट दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतात, हे खालचे काय करतात? रिड्यूस करतायत. ओके. व्हॉट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? इथं मी जरा होमवर्क वाढवतोय बरं का लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल इक्वल्स टू 0.0592 अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे 2 आहेत. लॉग टू द बेस 10 आणि के. आता गंमत असं आहे याची व्हॅल्यू 0.4 दिले. ओके मी तर लिहिला होता फॉर्म्युला याची व्हॅल्यू 0.4 दिले. त्याला 2 न मल्टिप्लाय करा 0.0592 न मल्टिप्लाय करा आणि लॉग टू द बेस 10 के. पण क्वचित एखादा असे प्रॉब्लेम आहेत लक्षात घ्या जिथे तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन करून अँटी लॉग घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल? अँटी लॉग. इथं हे सगळं 13 पॉईंट येतंय. 10⁻13 येणार मला माहिती आहे कळालं. लकीली बघितलं मी पण इथे तुम्हाला अँटी लॉग घ्यावा लागेल. सेम क्वेश्चन तसंच आहे. नाही हा वेगळा आहे थांबा एक वेगळा आहे वेगळा आहे. हायड्रोजन इथं ऑक्सिडेशन होतंय बघा ना त्यानं इलेक्ट्रॉन दिलेत. त्यानं इलेक्ट्रॉन घेतलेत मग रिडक्शन होतंय. स्टँडर्ड सेल काढताना रिडक्शन मधून ऑक्सिडेशनचं पोटेन्शियल मायनस करायचं. मग रिडक्शनचं किती आहे? 0.854. ऑक्सिडेशनचं किती? 0. मग अशी ईएमएफ सिरीज नाही का दाखवली तुम्हाला? हायड्रोजनसाठी 0 व्हॅल्यू असते लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन ए करेक्ट आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ए ऑप्शन करेक्ट आहे. आता कॅल्क्युलेट ईएमएफ ऑफ अ सेल हॅव्हिंग फॉलोइंग इलेक्ट्रोड रिएक्शन. ओके सांगू का? ह्यानं दिलेत इलेक्ट्रॉन आणि ह्यानं घेतलेत. मग याच्यातून हे मायनस करा. हे मायनस करताना प्लस होणार आहे. म्हणजे 0.760 मधून 0.344 ऍड करा. 1.104 ऑप्शन सी. ऐका सेल रिप्रेझेंटेशन असं असतं. राईट मधून लेफ्टची व्हॅल्यू मायनस करायची. राईटला कोण असतो? लेफ्टला कोण असतो? एनोड तिथं ऑक्सिडेशन होतं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इकडे कोण असतं? रिडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग यानं गेन केलेत ना मग ह्याच्यातून ह्याचं पोटेन्शियल मायनस करायचं स्टँडर्ड ईएमएफ तुम्हाला मिळतंय. ओके नेक्स्ट. इकडं 3 इलेक्ट्रॉन आहेत इकडं 2 आहेत त्यांना बॅलन्स केले की 6 होतंय. म्हणजे इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व 6 आहे. समजून घ्या. बघा ना रे 3 2 जा 6 2 3 जा किती 6. म्हणजे ओव्हरऑल सेल रिएक्शन मध्ये किती रिएक्शन तुम्ही बॅलन्स करताय ते मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे त्या फॉर्म्युल्यात एन ची व्हॅल्यू असते.
हा होमवर्क आहे. लीड स्टोरेज सेल काढा आणि लीड स्टोरेज सेलच्या मध्ये रिएक्शन सगळ्या बघा. चार्जिंग, डिस्चार्जिंग. शक्यतो डिस्चार्जच्या रिएक्शन पुस्तकात अगोदर त्या बघा. चार्जिंग त्याच्या एकदम उलट असतं. डिस्चार्ज होत असताना H2SO4 कन्झ्युम होतं. चार्ज होत असताना H2SO4 जनरेट होतं. ओके. हा पण होमवर्क. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दिलाय आणि स्टँडर्ड विचारलाय 0.0592 अपॉन एन लॉग टू द बेस 10 के आणि के ची व्हॅल्यू ती दिली आणि एन ची व्हॅल्यू किती आहे 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आहे मग 0.0592 अपॉन 2 लॉग टू द बेस 10 1.2 इंटू 10⁻6 सांगू का तुम्हाला हे जरा व्यवस्थित सॉल्व्ह करा चेक करा बर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये थिअरॉटिकल पॉइंट खूप आहेत मी तुम्हाला सांगू का ऍक्च्युली ते ड्राय सेलचे प्रश्न वगैरे आहेत त्याच्यानंतर H2O2 फ्युएल सेल बद्दल पण आहेत युनिट वगैरे पण विचारतायत ओके ईएमएफ सेरीजचे प्रश्न आहेत पण न्यूमेरिकल वर आपला ह्या फोकस होता स्टार्टचे जे न्यूमेरिकल घेतले ना मेटल डिपॉझिटेड ते इम्पॉर्टंट आहेत ते पहिल्यांदा करा ऑल द बेस्ट